हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत 9th लेसन ज्याचं नाव आहे स्कूल. तर स्कूल म्हणजेच शाळा. तर शाळा तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना. स्कूल इज अन इम्पॉर्टंट प्लेस इन द नेबरहूड. तर आपल्या आजूबाजूला असणारी सगळ्यात महत्त्वाची, इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाची आणि प्लेस म्हणजे जागा, तर ती आहे आपली शाळा, स्कूल. मोस्ट नेबरहूड्स हॅव स्कूल. सगळ्या आपल्या आजूबाजूला तुम्ही जिथे जिथे राहता तिथे आजूबाजूला जवळपास शाळाही असतेच. वी लर्न व्हेरियस थिंग्स ॲट स्कूल. आपण शाळेमध्ये जाऊन काय काय शिकतो? खूप साऱ्या गोष्टी. व्हेरियस म्हणजे वेगवेगळ्या आणि थिंग्स म्हणजे गोष्टी शिकतो. जसं की आपण अभ्यास शिकतो, त्याचप्रमाणे खेळसुद्धा शिकतो आणि अजून बरेच आपल्याला गुड मॅनर्स, गुड हॅबिट्स सगळ्या गोष्टी तिथे जाऊन शिकायला भेटतात. द स्कूल बिगिन्स विथ प्रेयर्स इन द असेंब्ली हॉल. तर असेंब्ली हॉल म्हणजे काय? तर जिथं तुम्ही शाळेत गेल्या गेल्या प्रेयरसाठी, प्रार्थनेसाठी उभे राहता की नाही, जिथे तुमचे मोठमोठे कार्यक्रम होतात, तर तो असतो तुमचा असेंब्ली हॉल. आणि शाळेची सुरुवात ही तुमच्या असेंब्ली हॉलमधल्या प्रार्थनेने होते. ड्युरिंग द डे वी फॉलो द टाइम टेबल टू लर्न डिफरंट सब्जेक्ट्स. आणि शाळेत गेल्यानंतर दिवसभर मग तुम्हाला एक टाइम टेबल दिलेलं असतं. मंडेला कोणते कोणते पिरियड होणार आहेत, ट्यूजडेला कोणते कोणते होणार आहेत, हो ना. तर वेगवेगळ्या सब्जेक्ट्स म्हणजे विषय, जसं की मराठी, हिंदी, इंग्लिश, EVS, मॅथ्स. ओके, तर हे सगळे विषय झाले. PT आहे, तुम्हाला तर माहीतच असतील. तर त्या विषयांचं तुम्हाला जे टाइम टेबल दिलेलं असतं त्यानुसार दिवसामध्ये लेक्चर्स होत असतात. देअर आर पिरियड्स फॉर गेम्स, म्युझिक, कम्प्युटर, लायब्ररी अँड ड्रॉइंग ॲज वेल. तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे जसे तुमचे सब्जेक्ट्स आहेत, जसं की मराठी, हिंदी, इंग्लिश, EVS, मॅथ्स आहेत, त्याचप्रमाणे तुम्हाला खेळण्यासाठी पिरियड फॉर गेम्स म्हणजे खेळण्यासाठी PT असतो, म्युझिकचा पिरियड असतो, कम्प्युटर असतो आणि लायब्ररी आणि ड्रॉइंगसुद्धा असतो. इन स्कूल अवर टीचर्स टीच अस इन इंग्लिश. शाळेमध्ये आपल्याला इंग्लिशमध्ये शिकवलं जातं. जर इंग्लिश मिडियम स्कूल असेल तर तिथे इंग्लिशमध्ये शिकवलं जातं. वी ऑल्सो लर्न टू स्पीक, रीड अँड राईट डिफरंट लँग्वेजेस. त्याचप्रमाणे फक्त इंग्लिश असते का? तर नाही, हिंदी असते, मराठी असते. तर डिपेंड स्कूल कुठल्या राज्यामधली आहे. गुजरातमध्ये असेल तर गुजराती असते, पंजाबमध्ये असेल तर पंजाबी असते. म्हणजेच आपण वेगवेगळ्या भाषा शाळेमध्ये शिकतो. त्याचप्रमाणे काही शाळांमध्ये जर्मन, जापनीज अशासुद्धा फॉरेन लँग्वेजेस, बाहेरच्या देशातल्या भाषासुद्धा शिकवल्या जातात. द लँग्वेज वी स्पीक ॲट होम इज अवर मदर टंग. आणि आपण घरी जी भाषा बोलतो ना ती आपली मदर टंग म्हणजे मातृभाषा असते. इथे खाली काही भाषा दिलेल्या आहेत, त्यांचं उदाहरण दिलेलं आहे. आता ही पहिली आहे बघा, संस्कृत भाषा, मराठी, हिंदी, गुजराती, बेंगाली, तमिळ, ओरिया, आसामची आसमीज, पंजाबी, गुरुमुखी, कन्नडा, उर्दू, सिंधी, मल्याळम, तेलुगू, स्क्रिप्ट्स ऑफ सम इंडियन लँग्वेजेस. आता ह्या भारतामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. तर या भाषा इथे तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि त्याचं स्क्रिप्ट म्हणजे त्या कशा प्रकारे लिहिल्या जातात तर इथे हे दाखवले बघा. गुजराती अशा प्रकारे, बेंगाली, हिंदी, मराठी, संस्कृत, तामिळ, प्रत्येक भाषेची वेगळी लिखाण आहे. तर ते तुम्हाला तिथे उदाहरणासाठी दाखवलेलं आहे. मॅथेमॅटिक्स इज द सब्जेक्ट्स अबाउट नंबर्स. आता मॅथेमॅटिक्स, गणित म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये तुम्ही कशाचा अभ्यास करता? तर नंबर्सचा अभ्यास करता. इन मॅथेमॅटिक्स वी लर्न टू काउंट अँड डू सम्स. तर मॅथेमॅटिक्स गणितामध्ये तुम्ही काय शिकता? तर काउंट, मोजायचं कसं शिकवता? 1 2 3 4 100पर्यंत, अजून पुढपर्यंत असतं, ठीक आहे. आणि त्यानुसार आणि अजून तुम्ही सम्स म्हणजे ॲडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, ते पण शिकता. म्हणजेच गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी अशा प्रकारे शिकलं जातं. इथे बघा, इथे प्लस दिलेलं म्हणजे ॲडिशन म्हणजेच बेरीज करायची. इथे हे चिन्ह आहे मल्टिप्लिकेशनचं म्हणजेच गुणाकार करायचा. हे आहे सबट्रॅक्शनचं म्हणजेच वजाबाकी करायची. आणि हे आहे डिव्हिजन म्हणजेच भागाकाराचं चिन्ह. एन्व्हायरमेंटल एज्युकेशन टीचेस अस अबाउट द थिंग्स अँड द पीपल अराउंड अस. आता एन्व्हायरमेंटल एज्युकेशन म्हणजेच तुमचा EVS. तर EVSमध्ये तुम्ही काय शिकता? तर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांबद्दल आणि गोष्टींबद्दल शिकता तुम्ही. तर एन्व्हायरमेंट म्हणजेच आपल्या आजूबाजूचा परिसर. तर परिसर अभ्यास असं त्याला म्हटलं जातं. वी लर्न अबाउट द अर्थ, प्लांट्स, ॲनिमल्स अँड अवर बॉडी. त्याचप्रमाणे आपण आपली जी पृथ्वी आहे त्याच्याबद्दल,
वनस्पती, प्राणी आणि आपल्या शरीराबद्दल सुद्धा EVS मध्ये शिकत असतो. वी एन्जॉय ड्रॉइंग अँड क्राफ्ट इन द आर्ट रूम. तर जिथे तुमचा आर्टचा पिरियड होतो तर त्या ठिकाणी तुम्ही ड्रॉइंग आणि क्राफ्टचं काम करायला तुम्हाला आवडतं की नाही, मज्जा येते ना त्याची. वी प्ले व्हेरियस गेम्स ड्युरिंग रिसेस इन द प्लेग्राऊंड. आणि त्याचप्रमाणे रिसेसमध्ये सुद्धा जेव्हा तुमची डब्याची सुट्टी होते तुम्ही पटपट डबा खाऊन खेळायला पण जाता ना प्लेग्राऊंडवरती, मैदानावरती. अ लायब्ररी इज अ प्लेस वेअर बुक्स आर केप्ट फॉर अस टू रीड. आता लायब्ररी म्हणजे काय, त्यालाच आपण मराठीमध्ये ग्रंथालय किंवा वाचनालय म्हणतो. तर लायब्ररी ही अशी जागा आहे जिथे तुम्हाला वाचण्यासाठी पुस्तके ठेवलेली असतात. तिथे जाऊन तुम्ही पुस्तक वाचू शकता. द स्कूल हॅज अ कम्प्युटर रूम. त्याचप्रमाणे स्कूलमध्ये अशी कम्प्युटर रूमसुद्धा असते, त्याला कम्प्युटर लॅब असं सुद्धा म्हणतात. वी लर्न हाऊ टू यूज अ कम्प्युटर टू टाईप, ड्रॉ अँड पेंट. आणि मग तिथे जाऊन तुम्ही काय करता, तर कम्प्युटर कसा वापरायचा, त्याच्यावर टायपिंग कसं करायचं, त्याच्यावर ड्रॉइंग कसं करायचं, त्याला कलरिंग कसं करायचं, पेंट कसं करायचं हे तुम्ही शिकता. इन द म्युझिक रूम वी सिंग डिफरंट सॉंग्स अँड प्ले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. म्युझिकच्या पिरियडला म्युझिक रूममध्ये तुम्ही काय करता, तर वेगवेगळ्या प्रकारची गाणी म्हणता आणि त्याची वेगवेगळी जी वाद्ये असतात, जसं की पेटी आली, ढोलकी आली, ढोल आला, बासरी आहे, तर हे सगळे वाद्य आहेत तर ते तुम्ही वाजवायला शिकता. वी सेलिब्रेट फेस्टिवल्स लाईक इंडिपेंडन्स डे अँड रिपब्लिक डे इन स्कूल. त्याचप्रमाणे आपण शाळेमध्ये इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिन जो की 15 ऑगस्टला असतो आणि रिपब्लिक डे म्हणजेच प्रजासत्ताक दिन जो की 26 जानेवारीला असतो, तो आपण साजरा करतो. वी ऑल्सो हॅव सेलिब्रेशन्स ऑन टीचर्स डे 5 सप्टेंबर अँड चिल्ड्रन्स डे 14 नोव्हेंबर. त्याचप्रमाणे आपण 5 सप्टेंबर 5 सप्टेंबरला टीचर्स डे असतो, शिक्षक दिन, तो सुद्धा साजरा करतो. आणि चिल्ड्रन्स डे म्हणजेच बालदिन तो असतो 14 नोव्हेंबरला 14 नोव्हेंबरला, तो सुद्धा साजरा केला जातो. ऑन टीचर्स डे वी शो अवर ग्रॅटिट्यूड टू अवर टीचर्स. तर टीचर्स डेला आपण आपल्या शिक्षकांना त्यांनी आपल्याला जे ज्ञान दिलं, जे शिकवलं त्याबद्दल ग्रॅटिट्यूड म्हणजे त्यांचे आभार मानतो. वी एन्जॉय गोईंग फॉर पिकनिक्स विथ अवर टीचर्स. आता आपल्याला शाळेतून पिकनिकला सुद्धा नेतात, सहलीला नेतात ना कुठेतरी, तर ते सुद्धा आपल्याला काय होते, त्याची मज्जा येते आपल्या शिक्षकांसोबत तिकडे जाण्यासाठी. वी प्ले मेनी गेम्स अँड शेअर अवर फूड विथ अदर्स. आपण खूप सारे पिकनिकला गेल्यावर काय करतो, खूप साऱ्या गेम्स खेळतो. मग आई आपल्याला काहीतरी स्पेशल बनवून देत असते खाण्यासाठी, मग ते एकमेकांना तुमच्या फ्रेंड्सना तुम्ही शेअर करून खाता, हो ना. ऑन स्पोर्ट्स डे पॅरेंट्स कम टू वॉच अस टेकिंग पार्ट इन व्हेरियस स्पोर्ट्स इव्हेंट्स. त्याचप्रमाणे स्पोर्ट्स डे पण असतात शाळेमध्ये आणि आपण जर भाग घेतलेला असेल तर आपले पॅरेंट्स त्या दिवशी येऊन आपण कशा प्रकारे पार्टिसिपेट करतोय किंवा स्पोर्ट्स डे कसा असतो हे बघण्यासाठी आपले पॅरेंट्ससुद्धा शाळेमध्ये येत असतात. गुड हॅबिट्स टू बी फॉलोड इन स्कूल. आता शाळेमध्ये कुठल्या चांगल्या सवयी तुम्ही लावल्या पाहिजेत किंवा त्या फॉलो केल्या पाहिजेत तर ते आपण पाहूयात. वी शूड कीप अवर स्कूल क्लीन अँड थ्रो वेस्ट इन द डस्टबिन. तर आपण काय केलं पाहिजे, तर आपली शाळा जी आहे ती स्वच्छ ठेवली पाहिजे आणि जे काही वेस्ट असेल, कागदाचे तुकडे असतील किंवा तुम्ही शार्पन करता पेन्सिल, तर ते सगळं डस्टबिनमध्ये टाकलं पाहिजे. वी शूड वॉक इन अ लाईन. आपण शाळेमध्ये जाताना, कुठेही जाताना म्हणजे शाळेमध्ये एका क्लासमधून दुसऱ्या क्लासमध्ये जाताना, ग्राउंडवर जाताना नेहमी लाईनमध्ये गेलं पाहिजे, रांगेमध्ये गेलं पाहिजे. वी शूड वेट फॉर अवर टर्न. जर काहीसुद्धा असेल, तुमची वेळ येण्याची वाट बघायची. समजा तुम्ही कुठली गेम खेळताय, एक एक करून त्यांना सांगतायत की एकेका मुलाला तुम्ही असं करा तसं करा, तर आपली वेळ येण्याची वाट बघायची आहे. किंवा तुम्ही लायब्ररीमध्ये गेलात तर तुमचा नंबर येईपर्यंत पुस्तक घेण्यासाठी, वाचण्यासाठी थांबायचं आहे. समजलं. वी शूड मेक न्यू फ्रेंड्स. आपण शाळेमध्ये गेल्यानंतर नवीन नवीन मित्र बनवायचे. वी शूड टेक पार्ट इन डिफरंट इव्हेंट्स. शाळेमध्ये जाऊन फक्त अभ्यास करायचा, माघारी यायचा असं करायचं नाही, तर शाळेमध्ये खूप साऱ्या स्पर्धा असतात, खूप सारे इव्हेंट्स असतात, त्याच्यामध्ये भाग घ्यायचा. वी शूड ग्रीट अवर टीचर्स. आपण आपल्या शिक्षकांचे नेहमी आभार मानले पाहिजे, त्यांच्याशी नेहमी नम्रतेने बोललं पाहिजे. वी शूड आस्क अवर टीचर्स अबाउट थिंग्स वी डोंट अंडरस्टँड. आणि जर शाळेमध्ये आपल्याला काही गोष्टी समजल्या नाहीत, शिकवण्यातल्या असतील किंवा इतर कुठल्या असतील, तर त्याबद्दल तुमच्या शिक्षकांना तुम्ही विचारायचं आहे. ओके.
आता क्लासरूम ॲक्टिव्हिटी, ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला क्लासमध्ये करायची आहे. राईट 2 सेंटेन्सेस अबाउट युअर फेवरेट सब्जेक्ट अँड व्हाय यू लाईक इट. तुमचा जो आवडता विषय आहे त्याच्याबद्दल 2 ओळी लिहायच्या आहेत आणि तो का तुम्हाला आवडतो ते सांगायचं आहे. रीड इट आउट टू द क्लास, आणि क्लासला ते वाचून दाखवायचं आहे. तर ही ॲक्टिव्हिटी तुम्ही क्लासरूममध्ये करायचं आहे. रिमेंबर, आता नेहमी लक्षात ठेवा, फर्स्ट, मोस्ट नेबरहुड्स हॅव स्कूल. तर आपल्या आजूबाजूला आपला जो शेजार आहे तर तिथे शाळा असतेच असते. ॲट स्कूल वी लर्न व्हेरियस थिंग्स. शाळेमध्ये आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकतो. द लँग्वेज वी स्पीक ॲट होम इज अवर मदर टंग. जी भाषा आपण घरी बोलतो ती आपली मदर टंग म्हणजेच मातृभाषा असते. वी सेलिब्रेट मेनी फेस्टिवल्स इन स्कूल. आपण शाळेमध्ये खूप फेस्टिवल सण साजरे करतो. समजलं? ओके, बाय बाय.